वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि मीटिंग मी घेतलेल्या होत्या. सकाळपासूनच माझ्या मीटिंग चालू होत्या. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये खरीप पूर्व हंगामाची जी बैठक असते ती राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना घ्यायला सांगितली. ती मी आज आपली घेतली, कारण 21 तारखेच्या आत राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या खरीप पूर्व हंगामाच्या बैठका झाल्या पाहिजेत. आणि बाबा बियाणं किती अवेलेबल आहे, खताची आपली तयारी आहे का, इतर काही औषधाची तयारी आहे का, दुबार पेरणीचा जर प्रश्न आला तर तेवढं बियाणं आपल्याकडे आहे का, वगैरे वगैरे असे बऱ्याच गोष्टीचा आढावा आम्ही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेतला. मी सोमवारी बीड जिल्ह्याचा पण आढावा घेणार आहे आणि 21 तारखेला मग राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी विभाग हा राज्याचा आमचा खरीप पूर्वचा आढावा होईल. आपण सहसा सरकार चालवत असताना मे महिन्यातच घेतो, कारण जून 7 ला मृग नक्षत्र सुरू होतं आणि त्याच्यातून त्याच्या आधी शेतकऱ्यांचे ज्या काही डिमांड्स असतात बियाणाच्या, कारण वेगवेगळ्या भागात शेतकरी वेगवेगळे पिकं घेत असतात खरीपाची, त्याच्यावरती ते बियाणं आपल्याला अवेलेबल करावं लागतं. आणि रोपं हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून आपली राष्ट्रीय फलोत्पादन योजना एक केंद्राची आहे आणि रोजगार हमी योजनेशी निगडीत फलोत्पादन योजना आपली राज्याची आहे. त्याच्याकरता ज्या रोपांची डिमांड, विशेषतः आंबा, चिक्कू, नारळ, पेरू, डाळिंब, या सगळ्याचं, अंजीर, या सगळ्याच्या रोप आपल्या इकडं उपलब्ध कुठल्या कुठल्या नर्सरीत आहेत, सरकार मान्य, या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला. आज इतर खाजगी पण काही उद्घाटन घेतली, त्याचा काही इथं उल्लेख करण्याचं कारण नाही, परंतु 12:30 वाजता मी टाटा संचलित कौशल्यवर्धनाचा कार्यक्रम CIIT याच्याबद्दलचा आपण तो कार्यक्रम घेतला, CIIT. तर त्यामध्ये साधारण टाटानी आपल्याला चांगली मदत केली आहे. राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा नामा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असा आहे की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं एक युनिट आपण काढलं पाहिजे. त्याच्यामध्ये टाटा उद्योग समूह आणि टाटा टेक्नॉलॉजी यांचं आपल्याला सहकार्य मिळतं. आणि साधारण 200चा प्रोजेक्ट असेल तर 165 कोटी टाटा देतं आणि 35 कोटी राज्य सरकार. मग काही ठिकाणी आपण DPC मधनं टाकतो, काही बाबतीमध्ये आपण उद्योग विभागातनं टाकतो. आता चंद्रपूर, गडचिरोली, कल्याण डोंबिवली, ठाणे, रत्नागिरी इथं कामं सुरू केलेली आहेत. आता पुण्याचंही आज भूमिपूजन झालं. पुण्याचा प्रोजेक्ट जरा मोठा आहे, कारण त्याच्यामध्ये 280 कोटीचा प्रोजेक्ट असल्यामुळं त्याच्यात 50 कोटी रुपये आपल्या महानगरपालिकेचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या, ते राजेंद्र भोसलेंनी उपलब्ध करून दिले. 230 कोटी रुपये आपले टाटा कंपनी देते आणि असा 280चा प्रोजेक्ट साधारण 7,000 विद्यार्थी दरवर्षी 9 वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, ते कोर्सेस तिथं त्यांना दिले जातील. आणि आपल्या इथं आपल्या आता उद्योग नगरी दोन्ही पुणे, पिंपरी चिंचवड इथं जे कुशल कामगार लागतात, ते कुशल त्याच्यामध्ये लेबर लागतं, ते त्या कुशल लेबर तयार करण्याचं काम या CIITच्या माध्यमातून होणार आहे आणि तो फार महत्वाचा प्रकल्प आहे. आता 9 ठिकाणी आपण संभाजीनगरलाही करतोय, बीडला पण मंजूर केलं, नांदेडला पण मंजूर करून घेतलंय. अशा टप्प्याटप्प्याने आपण सगळ्या भागामध्ये जाण्याचा आपला मानस आहे आणि तशा प्रकारचं नियोजन राज्य सरकार टाटाशी बोलून करत. नाही, हे आपल्या राज्य सरकारचं टाटानी वेगवेगळ्या राज्यात, देशातल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मदत केलेली आहे, म्हणून ते आपण पण तो कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. कारण तो आताच्या नवीन मुलं मुली जे शिकतायत त्यांच्या दृष्टीने तो अतिशय महत्वाचा आहे. किंवा इंडस्ट्री उभी केल्यानंतर कुशल लेबर जे उपलब्ध होत नाही त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण दिल्यानंतर तिथं
आपल्याच भागातल्या मुलांना काम मिळणार आहे. म्हणून हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. बाणेरला 1 एकर जागा आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचं काम आज भूमिपूजन करून लवकरच सुरू झालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि इतरही भागामध्ये तशा प्रकारचे काम आपण ती बाबतीमध्ये राबवतोय. अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांच्यासाठी आपण पुढील 6 महिन्यामध्ये ते करायचं आपलं सगळ्यांचं नियोजन आहे. आतापर्यंत राज्यात चंद्रपूर, गडचिरोली, खंडवा, डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, अहिल्यानगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अशा 9 जिल्ह्यात C888चं केंद्र मंजूर झालेलं आहे. आणि यासाठी टाटानी जवळपास थोडे कमी 1600 कोटी रुपये आणि राज्य सरकारचे साधारण 350 कोटी रुपये तो रेशो सांभाळण्याच्या करता असं गेलेलं आहे. आणि 2000 कोटी रुपयाचे त्या मशीन्स, इमारत, ज्या काही त्याच्यातल्या मूलभूत गरजा आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्या आपण तिथं देण्याचं काम करतोय. ते आपल्या दृष्टीने एक महत्वाचं काम झालं. बाकीच्या पण आढावा बैठका तिथं चाललेल्या होत्या. जिल्हा परिषदेचे काही प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही त्यांना माझ्याकडनं सूचना पाहिजे होत्या किंवा त्याबद्दल जिल्हा परिषदेने पुढे काय करावं त्याच्याबद्दलचे त्यांनी मला विचारलं. साहेब, बोगस बियाण्याच्या सूचना पहिल्याच दिलेल्या मध्ये कॅबिनेट आली होती त्यावेळेस बोगस बियाण्याच्या बद्दल कायदा पण आपण केलेला आहे. आणि त्यांचे जर कुठल्या दुकानामध्ये कृषी केंद्र ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचे दुकानामध्ये कुठं आपल्याला ते लक्षात आलं तर त्यांचा परवाना रद्द करायचा आणि त्यांच्यावर केसेस फौजदारी दाखल करायच्या. लिंकिंग संदर्भात शेतकऱ्यांच्या त्याच्याही संदर्भामध्ये जे हे खत घेतलं तरच आम्ही ते खत देणार हे अजिबात होऊन दिलं जाणार नाही. त्याच्याही करता आपल्या इथल्या ऍग्रिकल्चर जिल्हा कृषी अधिकारी असतो आणि त्याच्या अंडर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे कृषी अधिकारी असतात त्यांना पण सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसं आणि आम्ही पण बारकाईनं लक्ष ठेवलंय. लोकप्रतिनिधींना पण सांगितलं. बहुतेक ग्रामीण भागातले लोकप्रतिनिधी आले होते, फक्त गिरीश वळसे पाटील साहेब आले नव्हते, परंतु त्यांनी त्यांचे काही मुद्दे होते ज्यातले ते त्यांनी लेखी पाठवलेले होते. आणि त्याचबरोबर एक अन्न नागरी पुरवठ्याची पण आढावा बैठक शहरी भागातल्या आमदारांनी मागितलेली होती. तिच्याही बद्दल त्यांचं जे काही म्हणणं होतं आणि त्याच्यात काही मार्ग काढायचा याबद्दलच्या चर्चा मी केली. जे इतर सूचना मी द्यायला पाहिजे होतं सध्या तो विभाग माझ्याकडे असल्यामुळं तशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत. आणि काही सूचना मला मुंबईतनं ते आदेश काढावे लागतील. ते पूर्ण 36 जिल्ह्यांना ते लागू करावे लागतील. ते मी मुंबईत मंगळवारी आहे त्यावेळेस करेल. अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या स्टँडिंग ऑर्डर विभागीय आयुक्त सर्व कलेक्टरांना दिलेले आहे की ताबडतोब त्याच्याबद्दलचे पंचनामे करायचे आणि जे काही केंद्र सरकारच्या एनडीआरएफच्या नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे तिथं वाटप सुरू करायच्या सूचना दिल्या. दादा, केंद्रात सध्या इंडियाचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे. संजय राऊतांनी जे पुस्तक लिहिले त्याच्यामध्ये त्यांनी अमित शहाचा उल्लेख केलाय, नरकातला स्वर्ग, की शरद पवारांनी कायद्याच्या बाहेर जाऊन अमित शहाना मदत केली. या संदर्भामध्ये मला काही मी ते पुस्तक वाचलेलं नाही. मला काही त्याला फार महत्व पुस्तकाला द्यावं असं वाटत नाही. शहराध्यक्षांच्या त्याच्याबद्दल जे काही रितसर उद्याच्याला माहिती असेल त्या संदर्भात ते पोलीस कारवाई करतील. कारण तुम्हाला माहिती आहे की जर कोणाच्या चुका असल्या तर त्या संदर्भातली कारवाई होत असते. परंतु मला शहराध्यक्षांनी भेटून सांगितलं की मला ह्याच्यामध्ये कारण नसताना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. चौकशी अंती सगळ्या गोष्टी पुढे येतील. पुण्यामध्ये कारण सीएम बोलले की वाद होऊ शकतो पुणे, कारण इथे भाजपची ताकद आहे. सोबत सीएम राज्याचे प्रमुख आहेत, आमच्या महायुतीचे प्रमुख आहेत, त्याच्यावर सीएम बोलले त्याला माझं समर्थन. नवीन शहराध्यक्षाच्या निवडीत
काही ठरलंय, बैठक झाली, कुणाला निवडणारे काही नावं चर्चेत? मला माझ्या सहकारी मित्रांशी, सहकारी कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी आणि लोकप्रतिनिधींशी बोलून आम्ही तो निर्णय घेऊ. निर्णय घेतल्यानंतर आपल्या सारख्यांना जे अतिशय वेगवेगळी माहिती लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कळवलं दादा, जाईल. बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एक- आणि ते सिद्ध होण्या अगोदर पदापासून दूर केलं जातं. बीडच्याही बाबतीत तसं झालं, पुण्याच्याही नाही, बाबतीत काय होतं? आणि सतत राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्हाला माहिती ना, मागे माझ्यावर पण आरोप झाले कितीतरी वर्षापूर्वी. त्यावेळेस आरोप सिद्ध, आपण त्या पदावर राहिलं की त्याचं प्रेशर येतं. त्याच्यामुळे आपण बाजूला जायचं, चौकशी करायची. चौकशीतनं आपण त्याच्यामध्ये दोषमुक्त असलो तर मग पुढं काही प्रश्न नाही. दादा, बीड जिल्ह्यामध्ये एका चोरट्याने जे आहे पुन्हा एकदा मारहाण केलेली आहे. तेव्हा म्हटलं होतं गाडीवर पुरावा घेऊन येतो, कुठे? तुमच्या विरोधात आरोप केले अरे तेव्हा बाबा, तू एक गोष्ट लक्षात घे, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आपण काम करत असताना वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप होत असतात. त्याच्यामुळं काही गोष्टी ह्या त्या वेळेस विसरून जायचं असतं. जर माझ्यावर आरोप सिद्ध झाले असते तर मला त्यांनी बरोबर घेतलं असतं का? साधा प्रश्न आहे, लहान मुलांना पण कळतो. दादा, विलीनीकरणाची खूप उत्सुकता आहे काय? कार्यकर्त्यांमध्ये. विलीनीकरणाबाबत दादा आणि राष्ट्रवादीच्या- काही एकत्र मी तुला येतील. मी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. माझ्याशी कोणाशी चर्चा झालेली नाहीये. माझ्याशी चर्चा झाली तर पहिलं तुला सांगायचं काम आहे. दादा, बीड जिल्ह्यामध्ये काय पुन्हा बोलले की दादांनी एकत्र बसून मी विषय समोर टाकावा. अरे चर्चा झाली नाही, चर्चा झाल्यावर सांगतो म्हटलं ना. चर्चा झाल्या लगेच त्याला फोन लाव. दादा, बीड जिल्ह्यामध्ये एका टोळक्यानं पुन्हा एकदा एका तरुणाला मारहाण केलेली आहे. हे रात्री घडलं. मला ती क्लिप बघायला मिळाली. मी ताबडतोब बीडच्या कलेक्टरला फोन लावला. मी म्हणलं मी सोमवारी येतोय, मला ते ऍक्शन घेतली गेली पाहिजे. आणि त्यांनी काल 6 का 7 मुलांना अरेस्ट केलेलं आहे. हा. मी काय म्हणू? माझी चूक मी मान्य करतो आणि मागे घेतो. आणि सीपी नाही, तिला एसपी जिल्हा पोलीस प्रमुख, बीड जिल्हा पोलीस प्रमुखाला सांगितलं. त्यांचा पुन्हा आज सकाळी मी फोन केला होता की काय काय घडलं. ते म्हणले की अशा अशा गोष्टी घडल्यात. अजून काही मुलं जे ह्याच्यामध्ये दिसत आहेत, व्हिडिओ शूटिंग जे झालेलं आहे किंवा फोनमध्ये जे क्लिपिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये, त्यांनाही पकडण्याचं काम मी त्यांना सांगितलं. त्यांना जर गुंड प्रवृत्तीचे असेल तर त्यांना मोका लावायला देखील अजिबात मागं पुढे बघू नका. आणि त्यांना तशाच पद्धतीचं कडक शासन त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या प्राण्याला पण कुणी इतकं मारणार नाही. ते बघितलं तर बघवत नाही. एकाचं झालं की दुसरा येतो, दुसऱ्याचं झालं की तिसरा येतो. इतकं वाईट प्रवृत्ती आहे, ती ठेचूनच काढली पाहिजे, ती गाडलीच पाहिजे. आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा चालू आहे. बिबवेवाडीमध्ये कोयत्या पुन्हा एकदा कोयता. मी आजच सकाळी सीपींना बोलून घेतलेलं होतं. एका ठिकाणी माझी मिटिंग होती. मी त्यांना हा विषय काढला. मी म्हणलं तुम्ही पण हे सारखं मधून कोयता चाललेलं आहे. त्या संदर्भामध्ये तिथं पण ताबडतोब कारवाई त्या बाबतीमध्ये करा. तर त्यांनी सांगितलं की दादा माझं काम चालू आहे. मी म्हणलं त्याच्यामध्ये कुणीही इन्व्हॉल्व्ह असतील, आपल्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असो किंवा विरोधी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असो, अजिबात त्यांची हायगाई करू नका. चंदननगरच्या पीआयवरच गुन्हा दाखल झाला लँड ग्रॅबिंगचा. जर त्याची चूक झालेली असेल तर तो गुन्हा दाखल होणार. आम्ही त्याच्यामध्ये चुकल्यानंतर कुणाला सोडत नाही. रिंगरोडचं काम सुरू झालेलं आहे. भूमिपूजन अद्यापही झालेलं नाही. भूमिपूजनावरच काम सुरू झालेलं आहे. आम्ही मुद्दाम सुरू केलेलं आहे कारण भूमिपूजनाच्या करता वेळ जातो. आम्हाला वेळ दवडायचा नाही. ज्या वेळेस आमच्या मान्यवरांना वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही पायाभरणी करू. आपलं काय मत आहे का त्याबद्दल? आज ट्रॅक्टर दिले. हा आपला कार्यक्रम कृषी विभागाकडनं संपूर्ण राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या करता जे लाभार्थी त्याच्यामध्ये बसतात त्यांच्या करता राबवला जातो. तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस मी त्यांना ती चावी देत होतो एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये, त्यावेळेस त्यांना लगेचच फोनवर मेसेज पण आले की तुमचे पैसे डीबीटी मध्ये त्यांच्या अकाउंटला जमा झाले. मागं ह्याच्यामध्ये गडबड व्हायची. काही जण चेक वगैरे देत असताना कुठंतरी वेडेवाकडे प्रकार चालायचे. ते होऊ नये
म्हणून जास्तीत जास्त अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपण डीबीटीद्वारे करतो. दादा भारताच्या विरोधात आपण आज इथं नागरिकांना जागा नव्हती म्हणून नाही बसलो. शेवटचं मी रानात गेलो की बसलो, कालच बसलो. तुम्ही एका कार्यक्रमात केजरीवाल म्हटलं होतं सोमनाथ लढून कुठे महापालिका निवडणूक. अरे सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी, परत परत काय विचारतो. दादा त्याने ऐकलं नाही, परत रिपीट करतो. भारताच्या विरोधामध्ये जो दहशतवाद पोसला जातोय त्याच्यासाठी एक केंद्र सरकारने शिष्टमंडळ तयार केलेलं आहे की जगामध्ये जाऊन भारताच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाया कशा केल्या जातात हे सांगा. त्याच्यामध्ये सुप्रियाताईंचा खासदार म्हणून समावेश करण्यात आलेला आहे आणि आता त्याबद्दल तिचं अभिनंदन. दादा पुरंदर एअरपोर्टचा एक विषय आहे. पुरंदर एअरपोर्ट मध्ये जरा त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवरांना घेतलं जातं. आज ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची म्हणजे तुतारीची प्रमुख आहे लोकसभेची. आज त्यांची 8 खासदारांची संख्या आहे. त्याच्यामुळं त्या संख्येच्या निमित्तानं त्यांचा एक प्रतिनिधी घेतला गेला असेल. त्या पक्षाने सुप्रियाचं नाव दिलं. आपल्याला काय अडचण सुरुवात म्हणायची की नाही, पक्षांनी विलिनीकरण नाही. अरे हे विरोधी पक्षाचे पण ते त्याच्यात घेतात. तुम्हाला ना मी उत्तर देतो नीट, तर तुम्ही समजून घेत नाही, मग मला वाईट वाटतं, मग मी निघून जातो, मग तुम्ही नाराज होता. त्यात सुप्रियाताईंच्या पक्षाच्या नावापुढे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंच लीड ना शरद पवार देणं अपेक्षित होतं किंवा ज्यांनी लिहिलं त्यांना जे योग्य वाटत ऑफिशियल कागद आहे त्यावर मी बघितलेलं नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे त्याला फार महत्व देण्याचं कारण नाही. ती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खासदार आहे. ती जरा त्याच्यावर तिचं नाव त्या नावाच्या पुढे तसं पक्षाचं नाव दिलेलं आहे. पुरंदर विमानतळ संदर्भातला डेडलॉक नेमका कधी सॉल्व्ह होईल? चर्चा चालू आहे. नेहमी अशा प्रकारचे गोष्टी चर्चेतनं मार्ग काढायचा असतो. मला माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे की ज्यांच्या गावामध्ये घरं जात आहेत आणि जमिनी जात आहेत त्या वर्गाचा विरोध आहे. परंतु त्याच्यातली 60% जमीन इतरांनी घेतलेली आहे मधल्या काही काळात. ते द्यायला तयार झालेले आहेत. ते द्यायला तयार असतील तर ती 60% जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या बद्दलचं कार्यवाही संबंधित अधिकारी करतात. राज्य सरकारकडनं पॅकेज दिलं जाणार